सुरुवातीला एक मोठी बातमी। गेल्या 22 एप्रिल रोजी पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी म्हणजे आज सकाळी 11 वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही आणि फक्त 23 एप्रिल रोजी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली आणि त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय आज 3 महत्त्वाच्या बैठकी होणार आहेत। यामध्ये पहिली बैठक ही मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची, तर दुसरी मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समितीची आणि तिसरी महत्त्वाची मंत्रिमंडळाच्या राजकीय कामकाजासंदर्भातली समितीची बैठक राजधानी दिल्लीमध्ये होणार आहे। आणि आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आज 4 महत्त्वाच्या बैठका, काय अपडेट? बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाच्या 4 बैठकी होणार आहे। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली बैठक होणार आहे, जी बैठक असणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची। सोबतच या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं 22 तारखेला 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, त्यात 26 निष्पाप जे पर्यटक यांना जीव गमवावा लागला होता, त्या संदर्भात आता भारत सरकारच्या वतीनं कठोर कारवाई सुरू झालेली आहे। या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। ती केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असेल। त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची बैठक आहे CCAची, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, ज्याला मंत्रिमंडळाची सुरक्षा विषयक समिती संबोधित जाते, त्याची ही बैठक आहे। या बैठकीमध्ये साधारणतः पाकिस्तान विरुद्ध कशा पद्धतीने लष्करी कारवाई करायची आणि त्या संदर्भात संरक्षण मंत्रालय कशा पद्धतीने विचार करते, कशी रणनीती आहे, या संदर्भात या बैठकीत निर्णय होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीतून आगामी काही दिवसात कशी कारवाई करायची या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। तिसरी महत्त्वाची बैठक जी आहे ती मंत्रिमंडळाच्या आर्थिक विषयक समिती, ज्याला CCEA संबोधलं जातं, या CCEAमध्ये पाकिस्तानसोबत जो व्यापार सुरू असताना जो आता तोटा होणार आहे, त्या संदर्भात तो तोटा कसा भरून काढायचा, कारण की साधारणतः $10 लाख जवळपास आपण पाकिस्तानसोबत आपला व्यवहार असायचा, तर तो व्यवहाराचा तोटा भरून काढण्याकरता विविध पर्याय काय आहे आणि पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करायची या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। चौथी महत्त्वाची बैठक जी आहे ती आहे CCPA, कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्स। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एकतर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायचं का या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। सोबतच जर बघितलं अत्यंत महत्त्वाचं की कुठल्याही धोरणात्मक निर्णय घेता, राजकीय धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भातल्या या बैठकीत चर्चा होते आणि त्यानंतर सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून त्यावरती शिक्कामोर्तब केलं जातं। केंद्र सरकार काय विचार करत आहे राजकीय धोरणाच्या संदर्भात ते या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। अजून एक महत्त्वाची बैठक आज होईल अशी चर्चा सूत्रांनी दिलेली आहे। साधारणतः ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेची ही बैठक किती वाजता होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की जर ही बैठक होत असेल तर साधारणतः 5 महत्त्वाच्या बैठकी आज दिल्लीत होण्याची शक्यता आहे। स्टुडिओ। बरं प्रशांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर